शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पैशाची जुळवाजुळव करण्यात आलेले होते। हे पैसे बँकांकडे पाठवण्यात आलेले होते। तर आता हे पैसे आजपासून या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। बघा, शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले होते, परंतु राज्यामधील काही असे शेतकरी बांधव होते की त्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। ते शेतकरी बांधव सरकारकडे विनवण्या करत होते की आम्हाला पीक विम्याचे पैसे कधीपासून जमा करणार, लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पैसे सोडा। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसानंतर आता मान्सून लवकर येणार आहे। मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव पेरणी करत असतात। आता या पेरणीसाठी शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, मग शेतकरी बांधव सावकारांकडून कर्जावरती पैसे घेत असतात, जास्त व्याजदराने सावकारांकडून पैसे काढत असतात। भरपूर शेतकरी बांधव बँकांकडून कर्ज घेत असतात। तर शेतकरी बांधवांना बँकांकडून कर्ज घ्यावे लागू नये आणि सावकारांकडून जास्त व्याजदराने पैसे घ्यावे लागू नये यासाठी सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे जमा होत नाहीत। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे भरपूर अशा तक्रारी गेलेल्या होत्या की राज्यातील भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावावरती शेतजमीन नव्हते। त्यांनी आपल्या मित्राची शेतजमीन दाखवलेले होते, आपल्या नातेवाईकाचे शेतजमीन दाखवलेले होते आणि या ठिकाणी पंचनामे करून फॉर्म भरून दिलेला होता आणि त्यांना सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी पीक विम्याचे पैसे मिळालेले होते, परंतु यावेळेस त्यांना पैसे नाही मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून सरकारकडे तक्रारी गेलेल्या होत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा जो पीक विमा सोडण्यास सुरुवात करण्यात आलेला आहे, तर हा पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत नाही। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत। आपण सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर 12 जिल्हे पाहायचे आहेत। 12 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत। बघा, जर तुमचा कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पीक असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, मटकी असेल, हरभरा असेल, चवळी असेल, विविध प्रकारचे फळबागा असेल, याच्यामध्ये आंबा पीक असेल, केळी पीक असेल, द्राक्ष पीक असेल, चिक्कू पीक असेल, मोसंबी पीक असेल किंवा ज्वारी, मका, बाजरी, गहू, हरभरा अशा पद्धतीचे पिके, या पिकांचं तुमचं नुकसान झालेलं असेल आणि या ठिकाणी जर तुम्हाला अजून पीक विमा मिळालेला नसेल तर तुमची अखेर प्रतीक्षा संपत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आता उशीर होणार नव्हता, हे पैसे सोडण्यात येणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। जर त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 16 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत, तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणत्या वर्षाचा पीक विमा सोडला जात आहे। तर बघा, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या मागच्या 5 वर्षांचा एकत्रित पीक विमा सोडला जात आहे। एका वर्षाचा हा पीक विमा सोडण्यात येत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा, विचार करायला गेला तर उडीद पीक असतो, भुईमुग पीक असतो, सूर्यफूल असतं, तीळ असतं, भरपूर प्रकारची पिके शेतकरी बांधव लागवड करत असतात। परंतु पावसामुळे यासोबत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचं
नुकसान होत असतं. मग शेतकरी बांधव काय करतात की पंचनामे करत असतात. पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी करत असतात आणि शेतकरी बांधव पीक विम्याचे पैसे येतील अशी वाट पाहत असतात. तर अशी वाट शेतकरी बांधवांनी भरपूर दिवसांपासून पाहिलेली होते, परंतु यापुढे शेतकरी बांधवांना अशी वाट पाहावी लागू नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव आता खुश होत आहे. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता, यासोबत प्रमुख बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. सविस्तर जिल्हे आणि बँका पहा. जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुम्हाला समजून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आजच पीक विमा सोडला जात आहे का, तुमची आजच प्रतीक्षा संपवली जात आहे का, याची माहिती तुम्हाला समजून जात आहे. बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती आणि न्यूज चॅनलवरती सुरू होते. परंतु याच्या अगोदर कोणालाही पैसे मिळालेले नव्हते. काही जिल्ह्यांमध्ये मागच्या 1 महिन्यापूर्वी पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते, परंतु भरपूर शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना पैशांची गरज होती. पेरणी करायच्या होत्या, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे भरपूर जिल्ह्यांमधील पाणी कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांचं उभं पीक या ठिकाणी जुळून गेलेलं आहे. अशा सर्व गोष्टींचा विचार मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेला होता. यांनी विचार केल्यामुळे आता या ठिकाणी पैसे सोडले जात आहे. शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. यासोबत आपण बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. जिल्हे आणि बँका तुम्ही सविस्तर पाहायचे आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट पीक विमा जमा केला जाणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा राज्यातील जे शेतकरी बांधव या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आता आपण ज्या 5 पात्रता लावण्यात येत आहेत, तर त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहून घेऊयात. बघा जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही 3 कामे करून ठेवलेले असतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. परंतु जर तुम्ही 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सोडला जात आहे त्याची माहिती देऊन टाकतो. परंतु जर शेतकरी बांधवांना तुम्ही या 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल, 12 जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा याच्या अगोदर शेतकरी बांधवांना नमोचे पैसे मिळालेले होते, पीएमचे पैसे मिळालेले होते, म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचे 2 हप्ते 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळालेले होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळालेले होते. आता शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आणि काळजी लागलेली होती, तर अखेर शेतकरी बांधवांचे पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची गरज वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांना भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण शेतकरी बांधवांना शेतामध्ये भरपूर कामे असतात. आता पेरणीचे दिवस सुरू होत आहेत. या दिवसांमध्ये शेतकरी बांधव पेरणी करत असतात, तर शेतकरी बांधवांना शेतामधील भरपूर कामे असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचा वेळ घेणार नाही. सविस्तर तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आता वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी
यादी पहा. या जिल्ह्यांचा जिल्हा असेल बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची यादी म्हणजेच या ठिकाणी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा देऊन टाकतं. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पीक विम्यासाठी भरपूर शेतकरी बांधव पात्र ठरवण्यात आलेले होते, परंतु भरपूर असे शेतकरी बांधव होते की त्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते. भरपूर शेतकरी बांधवांनी सरकारची फसवणूक केलेली होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पात्रतांच्या आधारावर ते पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे. जे जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, परंतु जे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु तुम्ही जर 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे, परंतु जर तुम्ही 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला दिलासा मिळत नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे सविस्तर पहा. सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण उशीर झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्व थकीत पीक विमा आता सोडला जात आहे. तर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची माहिती आता देत आहे. बघा, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा तर मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची तर प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांपासून आपण सुरुवात करून घेऊयात. बघा, जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. तर आता आपण सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होऊन जातील. बघा शेतकरी बांधवांनो, आता उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सर्व थकीत पीक विमा सोडला जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. जिल्ह्यांची यादी पहा, यासोबत बँकांची यादी वाचून दाखवतो. बँकांची यादी सुद्धा सविस्तर पहा. जिल्हे आणि बँका तुम्हाला समजल्या की तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे, परंतु 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. बघा, पहिला प्रकार, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं परंतु त्यांनी अर्ज केलेला नव्हता त्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरा प्रकार, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. तिसरा प्रकार, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकरी बांधवांची शेतजमीन ऑनलाईन नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. चौथा प्रकार, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत आणि त्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांना पैसे मिळतील, परंतु जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत, बाहेरच्या राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत त्यांना पैसे मिळणार नाही. तर बघा, अशा पात्रता आहेत. या पात्रतांमध्ये या ठिकाणी बसत असेल तर पैसे मिळतील, परंतु या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही. तर आता आपण 12 जिल्ह्यांची यादी सांगत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा म्हणजे बीड. बीड जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालेलं होतं. दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा भंडारा, 5वा जिल्हा गोंदिया हिंगोली, यासोबत अरुणाचल या ठिकाणी गडचिरोली झाल्यानंतर पुढचा जिल्हा नंदुरबार नाशिक, यासोबतच पुढचा जिल्हा नागपूर, यासोबतच या साईडचा कोल्हापूर जिल्हा आहे, यासोबतच या साईडचा हिंगोली आहे, गडचिरोली आहे, भंडारा असेल, यासोबतच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नांदेड जिल्हा, अशा 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेरणीचे दिवस सुरू होत आहे, त्या अनुषंगाने हे पैसे सोडले जाणार आहेत.